बेटा काबिल बनो कामयाबी झक मार के पीछे भागेगी हा एक डायलॉग थ्री इडियट्स पिक्चर आणि थ्री इडियट्स पिक्चर मधला एक पात्र ते म्हणजे फुनसुक वांगडू हे पात्र ज्यांच्या जीवनाशी प्रेरित होतं ते म्हणजे सोनम वांगचुक. सध्या चर्चेत आहेत सोनम वांगचुक यांनी थोड्याच दिवसापूर्वी जनतेला आवाहन केलं की मला उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा 20 जुलैला जो संसदेवरती मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आपले भारताची शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी प्रत्येकाने आपला एक मोलाचा वाटा म्हणून सहभागी व्हा आणि आपल्याला केंद्राचे शिक्षण मंत्री आहेत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा आहे. यासाठी त्यांनी अखंड 19 दिवसाच्या वरती उपोषण केलेलं आहे. परंतु ही सोनम वांगचुक नेमके कोण आहेत, यांचा इतिहास नेमका काय आहे, यांचं शिक्षण काय आहे, हे आहेत तरी कुठले, यांनी आतापर्यंत राजकीय तसेच राजकीय तर पार्श्वभूमी त्यांची असली तरी सुद्धा त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये कोणतंही काम केलेलं नाही. परंतु त्यांचं समाजासाठी तसेच शिक्षणासाठी पर्यावरणासाठी अनेक शोध सुद्धा त्यांनी लावले. हे नेमके शोध कोणते लावले, त्यांना आतापर्यंत पुरस्कार कोणते मिळाले किंवा त्यांचं शिक्षण काय आहे किंवा त्यांनी पर्यावरणासंदर्भातील अनेक शोध लावलेले आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवात सुद्धा आलेले आहे. हे पुरस्कार कोणते आहेत, शिवाय त्यांची आतापर्यंतची संपत्ती काय आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची. बेटा काबिल बनो कामयाबी झक मार के पीछे भागेगी त्यातील पात्र ते म्हणजे वांगडू यांच्या जीवनाशी प्रेरित असलेलं सोनम वांगचुक सर यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 साली लडाखमधील आंची येथे झाला. त्यानंतर त्यांनी असं एका मुलाखतीत सांगितलं की लडाखमध्ये त्यावेळी शिक्षणाची सोय नव्हती, म्हणजे लडाखमध्ये शाळाच नव्हती. त्यामुळे जिथे राहत होते तिथे शाळाच नव्हती. त्यामुळे त्यांना वयाच्या 9 वर्षापर्यंत शाळेचं तोंडही पाहायला मिळालं नाही किंवा शाळेत जायला मिळालं नाही. आणि म्हणूनच त्यांच्या आईने त्यांना लडाखी भाषा घरीच शिकवायला सुरुवात केली. आणि म्हणूनच की काय, या सर्व प्रसंगावधानामुळे हा माणूस आज इतका मोठा आहे. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी श्रीनगर येथून मेकॅनिक इंजिनिअरिंग पूर्ण केलं, बीटेक पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी आर्किटेक्चर हे फ्रान्समधून पूर्ण केलं. आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा भारतात आले तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या भारताची शिक्षण पद्धती खूप चुकीची आहे आणि ही आपल्याला बदलायलाच हवी. म्हणून त्यांनी 1988 साली सॅकमॉन संस्थेची स्थापना केली. जी संस्था आज ही जी शिक्षणापासून वंचित मुले आहेत किंवा जी नापास झालेली मुले आहेत या मुलांसाठी काम करते. आता त्यांचं आज म्हणणं असं आहे की नापास मुलं यामुळे होतात की मुलांना आपल्या भाषेचं ज्ञान देण्यासाठी आपल्या भारतातल्या संस्था किंवा शिक्षण पद्धती कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे मुले नापास होत आहेत किंवा मुले शिक्षणापासून वंचित आहेत. आणि अशाच मुलांसाठी त्यांनी सॅकमॉन संस्था लडाखमध्ये स्थापन केली आणि मुलांना शैक्षणिक आणि व्यावहारिक ज्ञान द्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी पर्यावरणासंदर्भातील सुद्धा अनेक शोध लावले. त्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे आईस्तूप शोध काय आहे तर त्यांनी लडाखमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूप टंचाई असते. म्हणजेच लडाखमध्ये उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी तर जरा सुद्धा पाणी मिळत नाही आणि यासाठी त्यांनी आईस्तूप हा पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा शोध लावला. आता आईस्तूप म्हणजे हिम नदी त्यांनी बनवली जी हिवाळ्यामध्ये जे बर्फाचे छोटे छोटे आयकॉन तयार होतात या आयकॉन पासून त्यांनी आईस्तूपचा शोध लावला, म्हणजेच हिम नदी चा शोध लावला. आणि ज्यामुळे तेथील जी माणसे आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग होतो. आणि त्यांच्या याच सर्व कामामुळे त्यांना 2018 मध्ये त्यांना मॅक्सेस नावाचा अतिशय प्रसिद्ध पुरस्कार मिळाला. शिवाय त्यांनी लडाखला स्वतंत्र दर्जा मिळावा यासाठी दिल्ली आणि लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन किंवा आतापर्यंत उपोषण तर खूप वेळा त्यांनी केलेले आहेत. शिवाय त्यांचे वडील हे सोनम वांगॅल यांनी सुद्धा लडाखला स्वतंत्र दर्जा मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी सुद्धा 1984 साली उपोषण केलं होतं.
त्यांच्या वडिलांची पार्श्वभूमी जरी राजकीय असली तरी सोनम वांगचुक हे राजकारणामध्ये कोणत्याही प्रकारे आले नाहीत. त्यांनी फक्त समाजासाठी आणि भारताची शैक्षणिक पद्धत सुधारावी आणि पर्यावरणासंदर्भातील अनेक शोध त्यांनी लावले. शिवाय त्यांनी पर्यावरणपूरक घरे सुद्धा तयार केली. शिवाय अशा घरांचा शोध सुद्धा त्यांनी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी लावलेला आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर सोनम वांगचुक हे दिल्लीमध्ये उपोषण करत आहेत. कशासाठी? तर आपल्या भारताची शिक्षण पद्धती सुधारावी. तुम्ही बघितलं तर शिक्षणामध्ये पेपर दिवशीच आपला पेपर फुटलेला असतो. काही वेळा काही परीक्षा असतात त्या गव्हर्नमेंट कडून घेतल्या जातात, त्याची फी भरून घेतली जाते आणि त्या परीक्षा नंतर घेतल्याच जात नाहीत. काही वेळा रिझल्ट चुकीचे लावले जातात, पेपर मिसमॅच केले जातात. असे अनेक प्रकार घडलेले आहेत आणि यामुळेच शिक्षण पद्धती चुकीची आहे. आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी सोनम वांगचुक यांनी जवळजवळ 19 ते 20 दिवस उपोषण केलेलं आहे. आणि 20 जुलैला जो मोर्चा निघणार आहे संसदेवरती शिक्षण पद्धतीसाठी, त्यामध्ये जेव्हा त्यांना जनतेने आव्हान केलं की आता उपोषण सोडा, कारण 19 ते 20 दिवस उपोषण करणं हे घातक आहे. त्यांचं जवळजवळ 10 ते 12 किलो वजन घटलेलं आहे आणि उपोषण सोडा याची विनंती केल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला उपोषण सोडायला सांगण्यापेक्षा तुम्ही 20 तारखेला जो संसदेवरती मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हा. आता सोनम वांगचुक यांच्या जी संपत्ती आहे या संपत्तीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी कोणतेही पब्लिकरित्या आपली संपत्ती स्पष्ट केलेली नाही. त्यांचं इन्कम काय आहे तर त्यांचं इन्कम सगळ्यात मोठं इन्कम आहे ते म्हणजे त्यांचं यूट्यूब चॅनल. व त्यांचं यूट्यूब चॅनल हे वर्ल्ड वांगचुक या नावाने प्रसिद्ध आहे. आणि तुम्ही बघितली तर त्यांचे व्ह्यूवर हे करोडोच्या घरात आहेत. आणि या व्ह्यूवरमुळे आणि त्यांची कमाई महिन्याची यूट्यूब चॅनलवरून 3 ते 4 लाखांपर्यंत जाते आणि यात हीच सर्वात मोठी त्यांची कमाई आहे. शिवाय आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार भेटलेले आहेत. पुरस्काराच्या वेळी सुद्धा त्यांना असे मोठे अवॉर्ड भेटलेले आहेत की ज्या अवॉर्डची किंमत त्यांची कोट्यावधींच्या घरात गेलेली आहे. असे अवॉर्ड सुद्धा त्यांना आतापर्यंत भरपूर भेटलेले आहेत. परंतु हे अवॉर्ड जरी भेटले, या अवॉर्डमधून त्यांना कोट्यावधीची संपत्ती प्राप्त झालेली आहे. परंतु ती संपत्ती त्यांनी कुठेही फॅमिली किंवा स्वतःसाठी वापरली नाही, तर शिक्षण पद्धतीसाठी आणि पर्यावरणासाठी त्यांच्या अनेक संस्था त्यांनी ओपन केलेल्या आहेत. पर्यावरणासाठी आणि शिक्षणासाठी त्या संस्थांना त्यांनी ही सर्व संपत्ती ही दान केलेली आहे. त्यांची यूट्यूब चॅनलवरून येणारी संपत्ती आहे ते सुद्धा, त्यातील निम्मा वाटा सुद्धा ते पूर्णपणे आपल्या ज्या संस्था आहेत या संस्थांना अर्पण करतात. त्यांनी अनेक शिक्षण संस्था सुद्धा स्थापन केलेल्या आहेत. शिवाय फक्त शिक्षण संस्था स्थापन केले नाहीत तर त्या पूर्णपणे जे शिक्षण संस्था आहेत त्या पूर्णपणे पर्यावरण पूरक स्थापन केलेल्या आहेत, जिथे त्यांनी सोलार पॅनल बसवलेले आहेत. अशा पूर्णपणे पर्यावरणपूरक शिक्षण संस्था सुद्धा त्याने स्थापन केलेले आहेत. तर असे आहेत हे सोनम वांगचुक ज्यांनी आपलं पूर्णपणे जीवन हे समाजासाठी, शिक्षणासाठी आणि पर्यावरणासाठी वाहून दिलेलं आहे. अशा सोनम वांगचुक सरांचा आजही प्रत्येक विद्यार्थ्याला आणि भारतातील प्रत्येक जनतेला अभिमानच वाटण्यास्पद आहे, कारण त्यांचं कार्यच तितकं सलामी आहे. सोनम वांगचुक सरांबद्दल तुमची काय कमेंट्स आहे नक्की कमेंटमध्ये नोंदवू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या अशाच एका मोलाच्या माहिती समोर. तोपर्यंत धन्यवाद.